अंमली पदार्थाची वाढती तस्करी आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही चिंतेची बाब असून याविरोधात व्यापक जनजागृती आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशाने आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो। या पार्श्वभूमीवर या मोहिमेची सुरुवात शुक्रवार 26 जून 2026 पासून पुण्यातील मराठवाडा महाविद्यालय येथे जनजागृती आणि पोस्टर मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेला प्रकल्प समन्वयक निलेश शिंदे उपस्थित होते। या अभियानांतर्गत अंमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध कठोर कारवाई, शाळा, महाविद्यालय आणि IT कंपन्यांमध्ये नियमित जनजागृती सत्रे, पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा, सरकारी व्यसनमुक्ती केंद्राचा विस्तार, प्रत्येक शहर व तालुक्यात परवडणाऱ्या आणि गोपनीय उपचार सुविधांची उपलब्धता तसेच स्थानिक स्तरावर अंमली पदार्थ मुक्त क्षेत्र समित्यांची स्थापना करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं डॉक्टर दुधाणे यांनी सांगितले। याशिवाय गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सामुदायिक देखरेख व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार असून संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षितपणे देण्यासाठी निनावी हेल्पलाईनची सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे अराजकीय दृष्टिकोनातून पाहून जिल्हा स्तरावर संयुक्त कृती दल स्थापन करावे असे आवाहनही करण्यात आले। सध्या महाराष्ट्रामध्ये जी व्यसनाधीनतेची आणि त्यात खास करून अंमली पदार्थांचं व्यसनाधीनतेचं प्रमाण निश्चितपणे वाढताना दिसत आहे आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे का व्यसनांचा असा प्रश्न पडलेला आहे। त्यामुळं आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामार्फत आम्ही नशामुक्त भारत अभियान या अंतर्गत वर्षभराचा ठोस कार्यक्रम आम्ही चालू करतो आहोत। जनजागृती असतील, पथनाट्य असतील किंवा लेक्चर्स असतील, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अगदी गणपती मंडळापासून ते IT कंपन्यांपर्यंत, कारण सगळ्यांकडे प्रबोधन होणं आणि जास्त गरजेचं आहे। आमचा जो मुख्य विषय आहे तो आहे तस्करी। ही जी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी गेल्या आपण पाहिलं असेल वर्षभरात 6 महिन्यात किंवा 3 महिन्याचा जरी आढावा घेतला तरी आपल्याला असं चित्र दिसून सारखी कारवाई होते, पण त्या कारवाई होण्यासारखं पुण्यामध्ये घडतंय काय नक्की? या कारवाई का करावी लागते? एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत कुठून? हे ट्रॅफिकिंग कुठून होते? त्या निमित्तानं 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिन आहे। त्या निमित्तानं आम्ही ही मोहीम नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचा पहिला प्रवास जो सुरू होतोय तो 28 तारखेला मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आम्ही पहिला जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आम्ही जनजागृती सुरू करत आहोत आणि त्याचा पहिला टप्पा सुरू होतोय तो 28 तारखेपासून।